मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझी बायको मेल्यानंतर मी दुसरं लग्न केलं नाही. 8 वर्ष लोटली, पण पोरींची बायांची हाव सुटली नाही. दिवसाला एक लागायची. वयोमर्यादा होती. मला 35च्या खालची बाई चालत नाही. कोवळी पोरगी तर अजिबात नाही. काही लोक हसतात मला, पण आपण आहोत हे असे आहोत. दारावरची बेल वाजली. दार उघडलं आणि पाहतो तर दारात बाई. 35शी गाठलेली, परंतु मी फक्त भुवया उंचावल्या. शिटिंग शॉटर शाळीग्राम आपणच का? त्या बाईने विचारलं. आवाज पॉलिश वाटला, पण शिटिंग शॉटर म्हणताना जीभ अजिबात अडखळलेली वाटली नाही. मीच. काय काम काढलं? मी दारातच तिला उभं ठेवून विचारलं. आत येऊ नको? ती बाई म्हणाली. तसा आज मी एकटा नाही. आत आधीच एक बाई आहे. मला एकाच वेळी 2-2 बाया घरात चालत नाहीत. मी उद्धटपणे म्हणालो. माझं तुमच्याशी एक महत्त्वाचं आणि व्यावहारिक स्वरूपाचं काम होतं. प्रोफेशनल. ती अजिबात न रागवता म्हणाली. निर्लज्जपणे बोलणारी बाई मी ह्याआधीही पाहिले, परंतु इतकी सुसंस्कृत वाटणारी निर्लज्ज बाई मी पहिल्या प्रथमच पाहत होतो. मी दारावरून बाजूला सरलो. ती बाई आत आली. माझ्या फ्लॅटच्या लिव्हिंग रूममध्येच माझा रोमांस चालला होता. आत बसलेल्या दुसऱ्या बाईने लगबगीने एक कपडा अंगावर घेतला आणि ती आतल्या बाजूला गेली. माझ्या अंगात माझा हाऊसकोट होता. शिटिंग शॉटर शाळूला ऐशोआराम आवडे. जोवर पैसे आहेत तोवर मज्जा करायची. आता पैसे होते. एकटा जीव. मिळालेले सारे पैसे बाई बाटलीवर जात. त्या बाईने एक वेळ माझ्या खोलीवरून नजर फिरवली आणि ती एका सोफ्यावर बसली. टिपॉयवर विस्कीची बाटली होती. घेणार? मी त्या बाटलीकडे हात दाखवीत विचारलं. नाही, मी पीत नाही. तुमचं चालू द्या, ती म्हणाली. मी माझा ग्लास उचलला आणि तोंडाला लावला. हॉटेल सन अँड सँडमध्ये मी तुमचा शो पाहिला. तुमची नेमबाजी पाहून मी चौकशी केली. मला कळलं की तुम्ही तसली कामं घेता, ती म्हणाली. मी भुवया उंचावल्या. हाताने थांबायला सांगितलं. आत गेलो. त्या दुसऱ्या बाईला पैसे देऊन घालवलं. मी कपडे केले आणि बाहेर आलो. बाई, तुम्ही कसल्या कामाबद्दल बोलत आहात? मी विचारलं. मी वाटेल ती कामं घेत नाही. हॉटेलमध्ये शूटिंगचे शो करतो बस. मला कुणीतरी सांगितलं की तुम्ही खूनही करता, ती बाई म्हणाली. मी उसासा टाकला. हे बघा बाई, तुम्ही कुठेही काहीही बोलता. हे बरं नाही. लोकांची त्यामुळे गैरसमजूत होते. मी खून करीत नाही, मी शांतपणे म्हटलं. हॉटेलमधल्या शूटिंग शोमध्ये एक देखील गोळी माणसांना लागत नाही. ती बाई माझ्याकडे पाहत शांतपणे बसली. मीही निर्विकारपणे विस्कीचा आणखी एक गुटखा घेतला. मी दिवसा पितो, रात्री प्यायला वेळ नसतो. हॉटेलमधल्या गिऱ्हाईकांचं मनोरंजन करायचं असतं ना. शो रात्रभर चालायचा. पहाटे पहाटे माझा शेवटचा शो असायचा, तेव्हा मी निरनिराळ्या पोझेसमध्ये बसून नेमबाजीची प्रात्यक्षिकं करायचो. पहाटे पहाटे लोक कमोडवर बसतात म्हणून मला कोणीतरी विनोदाने नाव दिलं होतं. शिटिंग शॉटर, शाळीग्राम उर्फ शाळू. नाव चिकटलं. शाळू, मी माझ्या कामासाठी तुम्हाला 1 कोटी रुपये देणार आहे. रोकड, ती बाई म्हणाली. 1 कोटी? माझ्या रिकाम्या ग्लासमधील विस्कीचा मला ठसका लागला. काय बाई आहे का भोंगा? 1 कोटी रुपये? त्यातील 50 लाख रुपये ॲडव्हान्स, उरलेले काम संपल्यानंतर, ती पुढे म्हणाली. मी बोललोच नाही. विस्कीचा दुसरा ग्लास भरला. अर्धी विस्की अर्ध पाणी. पाव ग्लास रिकामा केला. आत्ता आणलेत? मी विचारलं. मी हिशोब केला. माझा दिवसाचा खर्च 1000 रुपये असायचा. वर्षाला 3,65,000. 1 कोटी रुपयांत ते बँकेत न ठेवताही मी सहजपणे 30 वर्षे जगू शकत होतो. आता वयाची 50शी गाठलेली होती. 70 वर्षांपेक्षा जास्त जगायची आशाही नव्हती नि इच्छाही नव्हती. तेव्हा 1 कोटी रुपये मिळाले की नोकरी करायची गरजच नव्हती.
नो हॉटेल शोज, नो शूटिंग शोज. काम करायचं कबूल केलं की मी ते आणून देईन. आज म्हटलं तर आज, आत्ता म्हटलं तर आत्ता, लगेच जाऊन घेऊन येईन, ती म्हणाली. मी आत्ता बाईकडे रोखून बघितलं. बाई सुंदर होती यात शंकाच नव्हती. गव्हाळ रंग, ठसठशीत रूप, ओठ आकर्षक, मेकअप नसतानाही सुरकुत्या नसलेला चेहरा, बांधाही छान होता. कपडे साधेसे असले तरी तिला शोभणारे. फिक्कट निळ्या रंगाची साडी, त्याच रंगाचा ब्लाऊज, हातात निळी पर्स. आपलं नाव? मी विचारलं. नाव लपवणार नाही, परंतु एकंदर व्यवहार कुणाला कळता कामा नये. मला तुमचा शब्द हवाय. माझा तुमच्यावर विश्वास आहे, ती म्हणाली. दिला शब्द, मी म्हटलं. माझं नाव वन्या रघुरामन. गेल्या महिन्यात रघुरामन यांचा खून झाला, आठवतं? तिने विचारलं. मी त्यांचीच पत्नी. मला त्या खुन्याला ठार मारलेलं हवंय. माझ्या नवऱ्याला तो ब्लॅकमेल करीत होता. त्याने मागितलेले पैसे माझ्या नवऱ्याने दिले नाहीत, म्हणून त्याने माझ्या नवऱ्याला गोळ्या झाडून ठार मारलं. मला आठवलं. गेल्याच महिन्यात मलबार हिल येथे त्यांच्या राहत्या घराजवळ गाडीतून बाहेर जात असताना गोळ्या झाडून रघुरामन यांना ठार मारण्यात आलं होतं. मोठा बिझनेसमन होता म्हणे. तो खुनी कोण? मी विचारलं. पोलिसांचा वहीम काळा नायडूवर होता. त्याला त्यांनी पकडलं देखील आहे. परंतु मी नुकतंच ऐकलंय की त्याला जामिनावरती सोडण्यात येणार आहे. पोलीस म्हणतात की त्यांच्याकडे पुरेसा पुरावा नाहीये. त्याला खून करताना पाहिलेली माणसं मिळत नाहीयेत. त्याचा वकील, तो ॲडव्होकेट वकील, नावानही वकील, पुढच्याच आठवड्यात कोर्टात अपील करून जामीन मिळवणार आहे. मला ते नकोय. त्या दोघांनाही ठार करायला हवंय. तो वकील आणि नायडू दोघेही मिळून माझ्या नवऱ्याला ब्लॅकमेल करीत होते, ती म्हणाली. वन्या रघुरामन. बाई, एक नवरा मेला तर दुसरं लग्न करायचं, सुखाने राहायचं. बदला कसला घेतेस? त्याने कुणाचा फायदा होणार आहे? मला 1 कोटी रुपये मिळतील, परंतु तुला काय मिळणार? खूप वाटलं. सांगावं, बाई माझ्याकडे येत जा, आपण मज्जा करू, खुनाची भाषा नको. 1 कोटी रुपये? काळा नायडू. मी ओळखतो त्याला. एक गोष्ट आठवल्याने मला हसू आलं. गेल्या वर्षीच काळ्या नायडूने मला पैसे दिलेले होते, त्या काळबादेवीच्या बिहारी दादाला ठार मारण्यासाठी. केलं मी ते काम. कुणाला कळलं देखील नाही. गोळी कुठनं आली, कशी आली, काम तमाम. फक्त 80,000 दिले बेट्याने. 2 महिने देखील नाहीत पुरले. आता त्याच काळ्या नायडूचा आणि त्याच्या त्या वकील अँड वकीलवाल्या ॲडव्होकेट वकीलचा काटा काढण्यासाठी 1 कोटी रुपये मिळत होते. खरंय, कुणीतरी संताने म्हटलंय, या जगात कुणी कुणाचं नाही. सगळ्यांना एक दिवस जायचंच आहे. शिटिंग शॉटर शाळीग्रामलाही. जाऊ द्या. ठीक आहे, पैसे केव्हा आणून देता आणि काम केव्हापर्यंत व्हायला हवंय? मी विचारलं. पैसे मी उद्या परवाच आणून देते. काम बघा शक्यतो लवकर, परंतु संशय मात्र कुणावरही येता कामा नये, ती म्हणाली. त्याची काळजीच नको. मी माझ्या पद्धतीने करीन, चालेल ना? मी विचारलं. ती बाई हसली आणि माझ्या हृदयाने उचल खाल्ली. बाई किती गोड हसते. बाईने फक्त 50 लाख रुपये देऊन तिचा एक दिवस तिने मला दिला असता तरी चाललं असतं. तुमच्या पद्धतीने काम करा, मला चालेल. सॉरी, मी तुमच्या रोमांचा विचका केला. त्यासाठी मी काही पैसे आत्ताच देते. हे घ्या 5,000. तिने पर्समधून पैसे काढून दिले. भरपाई, असं म्हणून ती पुन्हा हसली. उद्या ह्याच वेळी येईन. काळजी घ्या म्हणजे विचका होणार नाही. आपली पर्स खांद्यावर लटकावीत ती हसत हसत निघून गेली. मी लाळ घोटीत राहिलो. विस्की प्यायला देखील विसरलो. माझी काम करायची पद्धत थोडी वेगळी आहे. कुणी पैसे दिले म्हणजे सरळ जाऊन कुणाला मारायचं, हा माझा रिवाज नाही. मी आधी व्यवस्थित माझ्या परीने तहकीकात करतो. ज्याला मारायचंय तो माणूस कसा आहे, काय करतो, मारण्यायोग्य आहे की नाही, वगैरे वगैरे. मारायचं कारणही शोधून काढायचा प्रयत्न करतो. वन्या रघुरामनचं लक्ष होतं तो काळा नायडू तसा मारण्यायोग्य माणूसच होता हे मला माहीत होतं. मारायचं कारणही ठाऊक होतं. नायडूने रघुरामनचा खून केला होता. परंतु एक माहीत नव्हतं की रघुरामनचा खून त्याने का केला.
नायडू जर रघुरामनला धमकी देऊन पैसे उकळीत होता तर नायडूने रघुरामनला का मारावं? सोन्याची अंडी देणारी कोंबडी कोणी मारतं का? पण नायडूने तर मारली. का बरं मारली असेल? काळ्या नायडूची बायको चिन्नम्मा जोगेश्वरीला राहायची. गवळीवाड्या नजीकच्या गल्लीत एक दक्षिणी पद्धतीचं तिचं घर होतं. नायडू क्वचितच तिच्याकडे येत असे. बायको नावापुरती. तो राहायचा वरळीला आपल्या रखील विठाबाईकडे. चिन्नम्मा तशी वाईट नव्हती. काळी असली तरी सुखरूप आणि धडधाकट होती. नानावटी इस्पितळात आया म्हणून काम करायची. तमिळ बाई, नायडू तेलुगू. मला तमिळ उत्तम येतं. चिन्नम्माकडे दोस्ती करण्यासाठी नानावटीत गेलो. कुणा पेशंटला भेटण्याचं निमित्त काढून. झाली भेट चिन्नम्माशी. गाववालं, भाषा जाणणारं म्हटल्यावर दोस्ती व्हायला वेळ नाही लागला. पण बेटी नायडू बद्दल बोलेच ना. शेवटी आपलं शेवटचं हत्यार काढलं. बाईने 40शी गाठलेली नव्हती. मी अंधेरीला राहतो. मी म्हटलं, छान फ्लॅट आहे. मला 35शीच्या बाया आवडतात मैत्री करायला. 2 घंटे घालवूया मज्जेत. 500 देईन. मी म्हटलं. चिन्नम्माने डोळे फडफडावले. आजूबाजूला पाहिलं. दुपारी ड्युटी संपते, लगेच येते. स्टेशनवरती वाट पाहते. 4 वाजता. ती म्हणाली. दुपारी भेटली. वेळेची पक्की. फ्लॅटवर नेली. खरं सांगतो, माझ्या फ्लॅटवर नेण्याच्या लायकीची बाई नव्हती ती. घामट, काळी कुळकुळीत. औषधांचा वास अंगाला. थोडी आडदांड. खूपच मस्ती केली तिने. सोसावं लागलं. सायंकाळी 6च्या सुमारास निघाली. तुझा नवरा काय करतो? मी काहीच माहीत नसल्यासारखं विचारलं. सध्या नवरा नाही मला. ती हसून म्हणाली. उद्या पण येऊ का? मी संयमित हसून म्हटलं. नको म्हणावंसं वाटत होतं, परंतु काम तर व्हायला हवं होतं. त्या दिवशी सकाळी वन्याबाईची वाट पाहिलेली होती मी. नाही आली. मग नानावटीत गेलो होतो. दुसऱ्या दिवशी तरी येईल याची खात्री होती. जर ती राहिली तर दुपारनंतर तोंडी लावायला चिन्नम्मा चालली असती. चिन्नम्मा गेली आणि मी माझ्या शोला जायच्या तयारीला लागलो. दुसऱ्या दिवशी वन्या ठीक 12 वाजता आली. त्यावेळी तिचा पोशाख व्यवस्थित आणि छान होता. तिच्या व्यक्तिमत्वाला एक मंद सुवासही येत होता. वाटत होतं तिला अत्तर लावायचा छंद असावा. परंतु मला भेटायला येताना ती लावत नव्हती. त्यामुळे जो वास यायचा तो असल्या नसल्यासारखा. तिने ब्रीफकेसमधून पैसे आणले होते. 500च्या नोटा. 100 नोटांची ठीक 100 पुडकी होती. इतके पैसे प्रथमच पाहत होतो. आवाजच बसून गेला. तुम्ही इतके पैसे घेऊन येताना कुणी पाहिलं नाही? मी घोगऱ्या आवाजात विचारलं. ती हसली. मी स्वतःच गाडी घेऊन आले आणि सहसा असे पैसे आम्ही घरी ठेवतो, बँकेत नाही. ती म्हणाली. एखादं ड्रिंक घेणार? मी आवाज साफ करत विचारला. नको, मी निघते आता. काम फत्ते झालं की मीच येईन आणि उरलेले पैसे देऊन जाईन. तुम्ही तसदी घ्यायची गरज नाही. ती म्हणाली आणि निघून गेली. तिच्या सुवासिक सौंदर्याविषयीची तहान मी नंतर चिन्नम्माच्या काळ्या घामट देहाने भागवली. चिन्नम्मा बराच वेळ तशीच पडून राहिली. उपडीच. मी कपडे केले तरी ती उठेना. मला जवळ ओढून घेत ती हसत म्हणाली. नायडूने अशा तऱ्हेचं प्रेम कधी केलंच नाही. तुम्हाला माहीत आहे, त्याला दिवसाढवळ्या प्रेम जमतच नव्हतं. स्वतःच्या नग्नतेची त्याला लाज वाटते. तो माझ्या समोर उघडा झालाच नाही. चिन्नम्मा म्हणाली. नायडू म्हणजे तुझा नवरा? मी काहीच माहीत नसल्यासारखं विचारलं. हां. ती उसासत कुशीवर वळत म्हणाली. त्या रघुरामनला मारल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. नायर इस्पितळा नजीकच्या तुरुंगात. केव्हा सुटणार? मी विचारलं. कुणास ठाऊक. तो वकील म्हणत होता की त्याला जामीन मिळेल. ती म्हणाली. त्या रघुरामनला मारायची सुपारी मिळाली होती त्याला? का उगाच मारलं? मी विचारलं. कुतूहल नव्याने जागं झाल्यासारखं. सुपारीच होती ती. तो नाही म्हणतो. सांगायला तयार नाही. वकीलही तेच म्हणत होता. तुरुंगात गेला की मला सगळी धावपळ करावी लागते. तेव्हा त्याची ती विठाबाई येत नाही. हा मात्र तिच्या कोठीवर जाऊन पडतो कुत्र्यासारखा. चिन्नम्मा उठून बसत म्हणाली. तिने आपला पोशाख चढवायला सुरुवात केली. सुपारी कोणी दिली असेल? मी विचारलं. रघुरामनच्या कुणातरी नातेवाईकानं दिली असेल. पैशाचा मोह सगळ्यांनाच होतो.
तो वकील म्हणत होता की सुपारी देणारी बाई होती. चिन्नम्मा म्हणाली, बाई म्हणजे त्या रघुरामांचं आणखीन एखादं प्रकरण असावं. रघुरामांची पत्नी होऊ शकत नाही म्हणून सुपारी दिली नायडूला. म्हणजे ती बाई ही चांगली भक्कम असावी. नायडू तुला काही सांगत नव्हता? मी किंचित चिडवल्यासारखं म्हटलं. सांगायचा, चिन्नम्मा फनकारून म्हणाली. परंतु त्यालाच माहीत नव्हतं सुपारी देणारं कोण आहे ते. मला वाटतं ती सुपारी त्या वकिलामार्फतच मिळाली होती. वकीलही सामील होता त्यात. ते जाऊ दे, उद्या येऊ का? तिने विचारलं. मी तत्ववेत्याप्रमाणे गंभीर होत म्हटलं. 1 कोटी रुपयांसाठी चिन्नमाशीच काय, कुणाही हडळीबरोबरही मी शृंगार करायला तयार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळची मोकळी वेळ मी विठाबाईला भेटण्यात घालवली. विठाबाई तरुण होती, विशीतली, तिशीखालची. तेव्हा खरं पाहता मला तिच्यात मुळीच रस नव्हता. परंतु ती थोडी अल्लडपणा दाखवीत लगट करू लागली. सकाळीच आमच्याकडे सहसा कुणी येत नाही. आपली नजर कशी काय वळली? विठाबाईने लाडीकपणे खेटून बसत विचारलं. काय करू? रात्रीचा मीही फार कामात असतो. पहाटेपर्यंत मलाही काम असतं. मग फुरसत मिळते. येतो. नको येऊ का? मी विचारलं. या ना. नको कोण म्हणतंय? मी दिलेल्या 500 रुपयांच्या 2 नोटांनी विठाबाईला उन्मत्त केलं होतं. दररोज या, निदान पुढचे 3-4 दिवस तरी. नायडूचा विषय कसा काढावा ह्या विचारात होतो. नाही, मला उद्या परवा जमणार नाही. मी ह्यानंतर एकदम पुढल्या आठवड्यात येणार आहे. मी म्हटलं. पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला भेटणार नाही. विठाबाई किंचित नाउमेद होत म्हणाली. का ग? मी विचारलं. माझं रोजचं गिऱ्हाईक येणार आहे पुढल्या आठवड्यात. त्याला मी हवी असते, दिवसा, विठाबाई म्हणाली. विठाबाई चिन्नम्मापेक्षा खूपच खूबसूरत होती. देहाची गोलाईही छान होती. दिसायला हाताळायला. नायडू उगाच नाही तिच्यावरती भाळला. परंतु माझी एक मजबुरी होती. का कोण जाणे? मला तिच्याशी खेळणं जमलंच नाही. मी फक्त तिच्याशी बोलणं पत्करलं. कदाचित रात्रंदिवस पुरुषी दांडगटपणाचे घाव सोसून कधीतरी विनास्पर्श विश्रांती घ्यावीशी वाटली असणार विठाबाईला. ती विश्रांती माझ्या सहवासात मिळत होती आणि ती ते यथेच्छ उपभोगत होती. कोण ते रोजचे गिऱ्हाईक? मी विचारलं. काळा नायडू, तो दादा, ज्याने त्या रघुरामनला मारलं ना, तो, विठाबाई म्हणाली. हा, तो का? का मारलं ग त्याने त्या माणसाला? सुपारी घेतली होती की काय त्याची? मी विचारलं. सुपारी घेतली होती. 10 लाख रुपये मिळाले म्हणे त्याला. विठाबाई म्हणाली. लय डेंजर माणूस आहे तो, जपून राहा. मी हसलो. मी नायडूला ओळखतो. मी म्हटलं. सुपारी कोणी दिली? त्याच्या बायकोने? मी विचारलं. पुन्हा बाईने म्हणे. बायको की रखेल ते माहिती नाहीये, विठाबाई म्हणाली. बस, त्यानंतर काही कळू शकलं नाही. तिला माहीतच नव्हतं त्याला ती तरी काय करणार. वाटत होतं वन्याबाईकडे जाऊन चौकशी करावी. तिला त्या रखेलचं नाव माहीत आहे का ते पाहण्यासाठी. परंतु वन्याबाईला गाठणं कठीण होतं आणि ते ठीकही नव्हतं. एरवी माझा उद्देश दुसरा कोणताही नव्हता. मी जेव्हा नायडू आणि वकीलला ठार मारणार होतो, त्यावेळी त्या गुन्ह्याचा वहीम त्या सुपारी देणाऱ्या व्यक्तीवर येण्यासाठी काही करता आलं तर बघावं एवढाच माझा हेतू होता. चिन्नम्मा आणि विठाबाईकडून जेवढी मिळवणं शक्य होती तेवढी माहिती मिळालेली होती. आता फक्त कारवाई कशी करायची याची योजना आखायला हवी होती. त्यासाठी वकील आणि नायडूच्या हालचाली माहीत असणं आवश्यक होतं. उगाच फिल्मी स्टाईल नजर ठेवून पाठलाग करून हालचाली पाहणं मला जमत नाही. माझा मार्ग थोडा वेगळा आहे. मी वकीलला ओळखतो. नायडूने मला जे काम दिलं होतं ना, ते वकीलच्या मार्फतच दिलेलं होतं. दोराब वकील हा खरोखरीच पारशी होता की नाही ते कळत नाही. नाव पारशी लावलं तरी सावळा होता. एखाद्या गुजराथ्यासारखा दिसायचा. वकील अँड वकील सॉलिसिटर्स लिमिटेड असा लांबलचक नावाच्या बोर्डाखाली एकटाच दोराब वकील काम करायचा. त्याच्याकडे कारकून देखील नव्हता. 40शीतील वकीलला त्याची गरज देखील भासली नसावी. बडवा खुनाखुनीची कामं करून घ्यायचा. आपलं कमिशन मारायचा. नायडूच्या कामासाठी त्याने 1 लाख रुपये घेतले होते म्हणे.
मला फक्त 80,000 दिले. मी जेव्हा वकीलच्या ऑफिसात पोहोचलो तेव्हा सकाळचे 11:30 वाजलेले होते. वकील बाहेर जायच्या तयारीत होता. अभ्यंकर चाळीतील पहिल्या मजल्यावरील खोलीत त्यांचं ऑफिस होतं. खाली स्लेटर रोडवरील ग्रँट रोडकडून येणारं ट्रॅफिक हॉर्न वाजवत पळत होतं. मला पाहताच ओळखून वकीलने रुंद हास्य केलं. कोण? शिटिंग शॉटर शाळू? काय काम काढलं? वकीलने विचारलं. वकील साहेब, तुम्ही रघुनाथनची सुपारी घेतली होती? मी सरळ विचारलं. वकील हसायचा थांबला. त्याने घसा खाकरला. रघुरामनची? कोण रघुरामन? त्याने विचारलं. तो टायकून. कसला हो? हा, पेडर रोडला त्याचं शोरूम आहे बघ. रघु ऑटोमोबाईल्स आणि रामन स्कूटर्सचं. केम्पर्स कॉर्नरवरील. मी म्हटलं. वकीलने आपल्या काळ्या कोटाच्या खिशातून रुमाल बाहेर काढला. तोंड पुसलं. चष्मा काढून पुसून पुन्हा चढवला. शाळू, तो रघुरामन मेला. त्याने नाही सुपारी दिली. त्याला मारायची सुपारी दिली होती. तो शांतपणे म्हणाला. तेच ते. कुणी दिली? मी विचारलं. वकील चुळबुळत होता. सांगावं की न सांगावं, परंतु आमचा धंदा एकच, ठार मारायचा. तो सुपाऱ्या आणवायचा, मी घ्यायचो, एवढाच फरक. रघुरामनच्या बायकोने दिली होती. वकील शेवटी म्हणाला. मी हादरलो. बायकोनच? मी विचारलं. हा, बायकोनच. तो म्हणाला. पण का? मी विचारलं. भांडण झालं असणार, किंवा त्याने एक वेगळी बाई पाहिली असणार म्हणून. पैसा मिळवण्यासाठी त्याचा. वकील म्हणाला. अरे पण असं सरळ सरळ केलं तर पोलिसांना संशय नाही का येणार? पहिला वहीम तिच्यावरच नाही का येणार? मी विचारलं. वकील हसला. कसा येणार? आपण बोललो तर येणार. आम्ही बोलतच नाही ना, वकील म्हणाला. नायडू सुटेल? मी विचारलं. पुढल्या मंगळवारी हिअरिंग आहे. मी सगळी व्यवस्था केली त्याची. ॲलिबी तयार केले. विठाबाई साक्ष देईल, वकील म्हणाला. खुनाच्या वेळी नायडू तिच्याकडे होता. पोलिसांकडे साक्षीदार नाही. किती सोपं काम. एक साक्षीदार मिळवा, पोलिसांची केस पार धुळीला. परंतु मग ती वन्याबाई वकील आणि नायडूच्या जीवावर का उठले? स्पष्टच आहे. हे दोघे मेले की तिने सुपारी दिल्याचं सांगणारं देखील कोणी जिवंत असणार नाही. म्हणजे ती सुटली. निवांतपणे नवऱ्याचा पैसा, त्याचा बिझनेस घेऊन हुंदडायला मोकळी. इतर नातेवाईक गेले खड्ड्यात तेल लावत. पण तू का चौकशी करतोयस? वकीलने विचारलं. मी थोडासा विचार केला. मला पण सुपारी मिळाली आहे, मी खोटं सांगितलं. धंद्यातील माणसं असलो तरी थोडी बनवाबनवी माफ होती. निदान मला तरी होती. कुणाची? वकिलाने चमकून विचारलं. रघुरामनच्या एका नातेवाईकाकडून तुम्हा दोघांना? नव्हे, तिघांना संपवायची, मी म्हटलं. वकील विव्हळला. तिसरं कोण? त्याने घोगऱ्या आवाजात विचारलं. ती बाई, वन्या रघुरामन, मी म्हटलं. वकीलने ओठांवरून जीभ फिरवली. तू घेतलेस? त्याने विचारलं. मी मान डोलावली. तो हबकला. आणि तू ते मला सांगतोयस? त्याने विचारलं. का नको सांगू? गैरसमज नको ना? मी साळसूतपणाचा आव आणून म्हटलं. वकीलने माझ्याकडे रोखून पाहिलं. त्याला किंचित घाम फुटलेला होता. दिवस खरं पाहता थंडीचे होते. किती पैसे देणार आहेत? वकिलाने विचारलं. 50 लाख, मी अर्धसत्य सांगितलं. 50 लाख? वकीलचा जबडाच निखळला. तुम्हाला तिने किती दिले? मी विचारलं. 10 लाख, तो म्हणाला. ठीक आहे, सौदा करूया. तू नायडूला जामिनावरती सोडवायचं नाहीस. त्याला फाशी होणार नाही. कैद भोगू दे. बाहेर आला की पैसे मिळतील. तुम्हा दोघांना मिळून मी 20 लाख रुपये देतो. तुझे पैसे घेऊन तू गायब हो. नायडूचे पैसे विठाबाईकडे ठेव. एकूण 15 लाखात तू राजासारखा राहशील, मी म्हटलं. मग तू त्या नातेवाईकांना काय सांगशील? वकील घोगऱ्या आवाजात म्हणाला. त्याने तुला पैसे दिलेत ना? नायडू सुटेल या अंदाजावरून दिलेत. तो नाही सुटला तर सांगेन नाही सुटला म्हणून. मारता येत नाही, मी म्हटलं. सगळे पैसे आधीच दिलेत? वकीलने विचारलं. माझा व्यवहारच तसा आहे. मी सगळे पैसे आधीच घेऊन ठेवतो. पुन्हा अर्धसत्य बोललो. मला विचार करायला हवाय, वकील म्हणाला. मी किंचित हसलो आणि मान डोलावली. मला माहीत होतं माझा सौदा वकीलला पटलेला नव्हता. फक्त तो आता सावध झालेला होता. नायडूला तो जामीन मिळवून देणारच होता. त्यानंतर लगेचच ते दोघेही कुठेतरी लपून राहायची शक्यता होती. मला टाळायला. लपण्यासारखी त्यांच्याकडे सध्या तरी म्हणजे लगेच एकच जागा होती.
ती म्हणजे विठाबाईची कोठी. मंगळवारी सकाळी ते दोघेही मला तिथं नक्कीच सापडणार होते. येतो मी, मी म्हटलं. मला कधी आणि कुठं कळवशील तू? मंगळवारी दुपारी 12 वाजता. त्या दिवशी मी नायडूला कोर्टात भेटणार आहे. त्याच्याशी बोलेन मी. तू हितच ये. मी कोर्टातून सरळ हितच येईन, वकील म्हणाला. मी मान डोलावली, हसलो. छान, तू एकटाच असशील. मी मोजून मापून बोलल्यासारखा फिल्मी स्टाईल एक एक शब्द उच्चारित होतो. आणि मग तिथून निघालो. तो शुक्रवारचा दिवस होता. मंगळवारपर्यंत 3 ते 4 दिवस मला मोकळे मिळत होते. तेच दिवस वकीललाही मोकळे मिळत होते. परंतु माझी खात्री होती की तो मला ठार मारायची योजना करणार नाही. त्याउलट तो पळून जाण्याची योजना करील. निदान काही दिवस लपून राहायची तरी योजना करील. मी शुक्रवारी संध्याकाळी वन्या रघुरामनला फोनवर गाठायचा प्रयत्न केला. डिरेक्टरीमधून नंबर काढला. बोलायला नाही मिळाली. तिला फोनच देईनात कोणी. नाव विचारीत मी म्हणत, वन्याबाई सध्या मोकळ्या नाहीत. माझं खरं नाव सांगायची पंचायतच होती. शनिवारी एका वृत्तपत्राच्या कचेरीत जाऊन रघुरामनच्या खुनावरील बातम्या वाचून काढल्या. बातम्यांवरून एक कळलं. पोलिसांनी खुनाचं कारण घराण्यातील वैमनस्यावरून निघाल्याचा निष्कर्ष काढला होता. एका बातमीत रघुरामनचे आणखीन एका स्त्रीबरोबर गैरव्यवहार असल्याचा उल्लेख केला होता. एका साप्ताहिकाने त्यावर एक भडक लेखही लिहिलेला होता. पण त्यात फोटोग्राफ नव्हते. त्यामुळे त्या बाईचा फोटो मिळू शकला नाही. वन्याचा फोटोही नव्हता त्यात. आश्चर्य वाटलं. त्याच बातमीत पुढं म्हटलेलं होतं, 3-4 प्रेयस्या बाळगणाऱ्या रघुरामनच्या अंत्ययात्रेला त्याच्या बायकोसहित एकही बाई उपस्थित नव्हती. नव्हे, त्याच्या प्रेतावर रडायला देखील कोणी आलेलं नव्हतं. साप्ताहिकात एक उल्लेख केला होता तो त्याच्या संपत्तीविषयी. कोट्यावधी रुपयांची रोकड घेऊन तो ते पैसे आपल्या प्रेयसींना देतो, असा आरोप त्याच्या पत्नीने केलेला होता म्हणे. ती त्याला घटस्फोट द्यायच्या विचारातही होती. सो दॅट वॉज दॅट. शनिवारी रात्रीच्या शोमध्ये एक मी नवीन प्रयोग टाकला. एकाच रिव्हॉल्व्हरने पटापट 3 गोळ्या 3 फुग्यांमध्ये मारून ते तिन्ही फुगे फोडण्याचा. फुग्यांमध्ये अंतर ठेवून ते तिन्ही फुगे वर उडवले असताना आणि शेवटी ते 3 फुगे 3 माणसं पळवताना. शिटिंग शॉटर शाळूचा एक देखील शॉट वाया गेला नाही. मी दुसऱ्यांची मनं वाचू शकतो ह्यावर माझा गाढा विश्वास होता. किंबहुना माझा असा दावा आहे की मी माझ्या कृतींनी इतरांकडून मला हवी असलेली कामं करवून घेऊ शकतो. उदाहरणच द्यायचं झालं तर वकीलचं घेऊया. मी वकीलला माझा उद्देश सांगण्यात माझा एकच हेतू होता की वकीलने मंगळवारऐवजी सोमवारी सायंकाळीच कोर्टाकडून जामीन मंजूर करून घ्यावा. त्याने तो घेतला. मी कोर्टात गेलो नाही, तरीही माझी खात्री होती. कारण मला माहीत होतं की त्याला माहीत आहे की मी सायंकाळनंतर पहाटेपर्यंत माझ्या शूटिंग शोमध्ये गुंतलेला असतो. त्यावेळी मला इतर कोणतीही कामं करता येत नाहीत. त्यामुळे माझी खात्री होती की सोमवारी सायंकाळी तो नायडूचा जामीन मंजूर करून घेऊन त्याला आधी आपल्या घरी नेईल. त्यानंतर पोलिसात माझ्या विरुद्ध तक्रार नोंदवून त्यांची माझ्यावर नजर ठेवण्याची व्यवस्था करेल. सोमवारी मध्यरात्रीनंतर मंगळवारी पहाटेला ते विठाबाईकडे जाऊन तिचं शेवटचं गिऱ्हाईक गेल्यावर तिच्या घरी लपून बसतील. वकीलला वाटेल की मी मंगळवारी सकाळी कोर्टात जाईन आणि त्यांचा पिच्छा करण्याच्या उद्देशाने तिथं त्यांची वाट पाहत बसेन. वकील तसा शहाणा वकील आहे, परंतु त्याने शिटिंग शॉर्टर शाळूला ओळखलेलं नाही. मी BSF मध्ये 15 वर्ष शार्पशूटर म्हणून काम केलंय. ज्याला टिपायचं असतं तो माझा शॉट चुकवण्यासाठी कसा उडी मारेल ह्याचं अनुमान करूनच त्याला टिपायचं झालं तर मला त्याचं मन जाणणं आवश्यक असतं. ते मी जाणू शकत होतो. म्हणून मी एक चांगला शूटर ठरलो होतो. वकील कितीही कुशाग्र बुद्धीचा असला तरी तो हे जाणू शकत नव्हता. तो शकलाही नसता. सोमवारी माझ्या शोचा पहिला भाग रात्री 8:30 वाजता सुरू झाला. त्यावेळी मी पोलिसांच्या एका सब इन्स्पेक्टरला हेरला. जरी तो साध्या पोशाखात असला तरी त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वावरून मी त्याला ओळखलं. 9:30 वाजता दुसरा छोटासा शो करून मी हॉटेलातील माझ्या खोलीवर आलो. पोलिसांच्या त्या माणसाने माझ्या खोलीपर्यंत यायच्या आतच मी खोलीचं दार लावून सटकलो. त्यासाठी खोलीतील टेप रेकॉर्डरमध्ये कॅसेट लावली, माझ्याच व्हिसलरची.
ती थोडा वेळ चालणार होती, मग बंद होणार होती. खोलीतील दिवा मी मालवलेला होता. वाटावं मी थकून झोपलोय. पहाटे उठून मी माझा शेवटचा शो करणार आहे. त्याआधी विश्रांती घेतोय. माझ्याकडे 2 मोटरसायकली आहेत. एक मी हॉटेलातच ठेवतो, दुसरी घरी नेतो. हॉटेलातील मोटारसायकल घेऊन मी थेट विठाबाईकडे आलो. पोलिसांची नजर अभ्यंकर चाळीवर होती, वकीलच्या घरावर. विठाबाईला मी सकाळी जाऊन भेटलेलो होतो आणि रात्री यायचा विचार मी तिला आधीच सांगितलेला होता. सो विठाबाई वॉज बुक फॉर मी. विठाने छानपैकी स्वागत केलं. थोडीशी विस्की घेतली, जास्त नाही. थोडा वेळ झोपलो. थोडा वेळ तिच्या अंगावरून हात फिरवले. थोडा वेळ बोललो. 3च्या सुमारास तिला झोपू दिलं. 3:30च्या सुमारास दारावर टकटक झाली. विठाला उठवून दार उघडायला सांगितलं. मी हातात रिव्हॉल्वर घेऊन आतल्या दारात लपलो होतो. वकील आणि नायडू आत आले. विठाबाई चमकली. तिने किंचित बावरून दार लावलं. तेवढ्यात मी बाहेर आलो. 3 शॉट्स, 3 गोळ्या. तिन्ही फुगे फुटले. रिव्हॉल्वरला सायलेन्सर लावलेला होता, खास माझ्या ठेवणीतला. केवळ अर्ध्या तासात हॉटेलवर परत आलो. हॉटेलची मोटारसायकल आतल्या बाजूला ठेवली. माझ्या खोलीवर आलो. पेंगत असलेल्या पोलिसांच्या माणसाच्या अंगावरून कपडे बदलले आणि माझा शेवटचा शो करायला निघून गेलो. माझी खात्री होती की पोलिसांचा तो माणूस बाहेर जाऊन माझ्या मोटारसायकलच्या सायलेन्सरला हात लावून पाहणार. चटका बसतो की नाही. नाही बसणार, कारण तो चुकीच्या मोटारसायकलला हात लावणार होता. शिटिंग शॉटर शाळू सगळ्यांची मनं ओळखतो, वाचतो. हे त्यांना कसं समजणार? मी माझं काम केलेलं होतं. आता त्या वन्याची वाट पाहायची होती. वन्या 5 दिवस आली नाही. मी समजू शकलो. 5 दिवस पोलिसांनी माझ्यावरती पाळत ठेवलेली होती. जरी कोणी प्रत्यक्ष पाहिलेला साक्षीदार नसला, तरी विठाबाईकडे मी 2-3दा गेल्याची नोंद झालेली होती. एकंदर शूटिंग पॅटर्नवरूनही पोलिसांचा माझ्यावरती वहीम होता. फक्त माझ्यावर नजर ठेवणाऱ्या त्या पोलीस सब इन्स्पेक्टरने त्यांचा घात केला होता. मी तिथून गेल्याची शक्यता तो कसंही करून मान्य करीना. शेवटी पोलिसांचा नाईलाज झाला. त्यांनी त्यांची नजर इतरत्र वळवली आणि 6व्या दिवशी वन्या माझ्याकडे आली. उरलेले पैसे तिने आणलेले होते. मोजून घ्या, 50 लाख आहेत. थँक्यू, काम उत्तम बजावलंत, ती म्हणाली. पैशांची ब्रीफकेस टिपॉयवरती होती. थोडी थकल्यासारखी वाटत होती. गेल्या 2 आठवड्यात बराच बदल दिसत होता. मला थोडं पाणी द्याल का, तिने विचारलं. मी आतून थंडगार पाणी आणून दिलं. तिने ते पिऊन ग्लास खाली ठेवल्यावर मीही बसलो तिच्या समोर. बाई, मला एक कळलं नाही. रघुरामनला ठार करण्यासाठी सुपारीही तुम्हीच दिलीत, आत्ताही तुम्हीच का, मी विचारलं. वन्याने किंचित शरमून माझ्याकडे पाहिलं. किंचित गोंधळली आणि मग ओठ दातांनी दाबून धरून थोडा वेळ गप्प बसली. तिच्या चेहऱ्यावरील भाव भराभर बदलत होते. शरम, संताप, बेपर्वाई, दुःख, शेवटी निर्धार. कळून काय करणार तुम्ही, तिने विचारलं. काय करू शकतो? त्या लोकांना जिवंत तर करू शकत नाही. केवळ कुतूहल म्हणून विचारतोय मी, मी म्हणालो. सांगायलाच हवं, तिने विचारलं. नाही सांगितलं तरी चालेल हो. मी म्हटलं, एक इच्छा आहे, सांगू का, मी विचारलं. बोला की, ती म्हणाली. मी थोडं बोल्ड व्हायचं ठरवलं. मला तुम्ही आवडलात आणि मला 35 वरच्या बायका फार आवडतात. मी बोलून टाकलं. मानलं तर छान, नाही तर जाने दो. ती हसली. तुमच्या नजरेतून पहिल्या प्रथमच ते मी हेरलं होतं. सॉरी, मी तिथं निकामी आहे. नो लक फॉर यू, ती म्हणाली. मग अचानक गंभीर झाली. तेच तर मुख्य कारण आहे ह्या सुडाचं. रघुने मला निकामी केलं. अनेक स्त्रिया भोगल्या त्याने. मी त्याच्याशी प्रामाणिक राहिले. त्याने मला हे दिलं दुखणं. मला पार निकामी केलंय. तुम्हाला हवंय ते मी देते. एड्स हवंय का? ती खांद्यावरील पदर ढावून उभी राहत म्हणाली. मी अवाक झालो. पाहत राहिलो. नायडू आमच्या शोरूमच्या एरियाचा दादा होता. हप्ता मागायचा. तोच रघुला पोरी पुरवायचा. नको त्या. रघुला काय झालं माहीत नाही. माझ्या रक्तात दोष आढळला. रक्त तपासणीत कळलं. नायडूलाच वेठीला धरला मी. रघुला मारलं. माझ्यावर नायडूने दबाव आणला असता, ब्लॅकमेल केलं असतं, म्हणून त्याचा काटा काढावा लागला. उपयोग फारसा कसलाच नाही. ती हताश होऊन पटकन बसली. शाळूजी,
कुणाला सांगायला देखील लाज वाटावी असं हे दुखणं मी गेले 2 महिने पाळते आहे. डॉक्टरांना वाटतं मीच भ्रष्ट आहे. रघु HIV पॉझिटिव्ह आहे हे कुणाला माहितीच नाहीये. परंतु मला माहीत आहे. हा रोग मला रघूनच दिलाय. कुणास ठाऊक त्याने आणखीन पोरींनाही दिला असेल. चटकन तिने पदर सावरला, डोळे पुसले. ती उठली. एनिवे, थँक्स ऑल द सेम. बाय. असं म्हणून ती निघून गेली. मी ब्रीफकेसकडील नोटांकडे पाहत बसलो. बराच वेळ.